नमस्कार, मी सुशील कुलकर्णी. आपण पाहता ॲनालायझर. आज अगदी बिनदिक्कतपणे मोकळेपणाने मी हे वाक्य सगळ्यांच्या समोर म्हणतोय. लव्ह यू तानाजी सावंत, लव्ह यू. एक मंत्री म्हणून, एक नेता म्हणून, एक राजकारणी म्हणून तुम्ही ज्या पद्धतीनं व्यक्त झालात ते व्यक्त होणं बघितल्यावर फक्त लव्ह यू हा शब्द उच्चारावा वाटतो. हे जरा अतिरेकी वाटेल तुम्हाला, अतिशयोक्तीही वाटेल, पण अगदी मनातून सांगतो, कुठल्या तरी राजकारण्यानं असं धाडस करणं आवश्यक होतं आणि ते केलंय. तानाजी सावंतांनी ज्याप्रमाणे माध्यमांची उतरवली आहे, जिरवली आहे ना, ते सगळंच लाजवाब होतं. मंत्री असलेले तानाजी सावंत सातत्यानं माध्यमांच्या समोर अडचणीत येत होते. म्हणजे अगदी राज्यमंत्री असताना त्यांना त्या खेकड्याच्या प्रसंगावरून माध्यमांनी ट्रोल केलं होतं. त्यानंतर त्यांना अजित पवारांनी सभागृहात कसं अडचणीत आणलं त्यावरून ट्रोल केलं होतं. त्यानंतर त्यांच्या दौऱ्यावरून ते ट्रोल झाले. त्याच्यानंतर त्यांनी हाफकिन नावाच्या माणसाकडून औषधी घेऊ नका अशी सूचना केली, त्यामुळं ते ट्रोल झाले. त्यानंतर त्यांना उस्मानाबादच्या जिल्हाधिकाऱ्यांसोबत त्यांचा कोणीतरी OSD बोलला म्हणून ते ट्रोल झाले. मंडळी, तानाजी सावंतांना ट्रोल करण्याची हौसच जणू झाली आहे. प्रशासनामधल्या काही अधिकाऱ्यांच्या मागे उभे राहणारी काही मंडळी असतात. काही जिल्हाधिकाऱ्यांना चांगलं, आपल्याकडे एखाद दुसऱ्या अधिकाऱ्याचं प्रचंड कौतुक करण्याची सवय आहे. म्हणजे ते तुकाराम मुंडे होते, त्यांचा एक फॅन क्लब तयार झाला. पाठोपाठ सुनील केंद्रेकर, त्यांचा एक फॅन क्लब तयार झाला. ते मन में है विश्वास घेऊन आलेले विश्वास नांगरे पाटील, त्यांचा एक फॅन क्लब तयार झाला. तसा उस्मानाबादेत म्हणजे धाराशिवामध्ये त्या कौस्तुभ दिवेगावकर यांचाही एक फॅन क्लब तयार झाला आहे. अर्थात या फॅन क्लबनी, या पंख्यांनी वेगवेगळ्या चर्चा जाणीवपूर्वक घडवून आणायला सुरुवात केलेली आहे. पण तानाजी सावंतांनी या सगळ्या चर्चांना, आपल्या सगळ्या ट्रोलिंगला अशा पद्धतीनं उद्धरलंय, अशा पद्धतीनं काढलंय की माध्यमांनी आता खरोखरच विचार करण्याची वेळ आली आहे की आपण सुपारी घेऊन बोलतोय का. म्हणजे शिवसेना फुटल्यानंतर म्हणत तसं नाही मी, शिवसेनेमध्ये क्रांती झाल्यानंतर, ही 40 लोक बाहेर पडल्यानंतर माध्यमांना तर अक्षरशः सुतक पडलाय, टीव्ही चॅनल्सना तर. जणू काही हे कोणी, म्हणजे जे भाषा उद्धव ठाकरे आणि तर ठाकरे बोलतात तीच भाषा माध्यमांनी वापरायला सुरुवात केली आहे. अगदी ती जशास तशी भाषा माध्यमांनी वापरायला सुरुवात केलेली आहे. या सगळ्यांना उत्तर तानाजी सावंतांनी दिलंय. तेव्हा ते कुठली शिवसेना असं विचारतात, तुम्हाला पचतच नाहीये असं बोलतात. जरा बघा ते काय म्हणतायत. ते कुठले युवा शिवसैनिक ते शिल्लकच नाही तो, ते काहीतरी सांगू नका. त्यांना विचारा ना, ते मला कशाला विचारतात. त्यांना जे कोणी असतील ते राष्ट्रवादीचे त्यांनाच विचारायचं. सेनेचं कोणी नाही, सेनेचे सगळे आमच्या बरोबर आहेत. हे काय तुम्हाला मीडियाला किंवा जे यांना हे सरकार आलेलं रुचेच ना. आलं लक्षात. माझं क्वालिफिकेशन माहित आहे ना तुम्हाला, आहे का नाही मीडियाला. मी ही दांडकी 11वी-12वीचं पोरगा म्हणून घेऊन हिंडत नाही आहे. मी आपल्या सोलापूरमध्ये थ्रूआउट माझं, मी जन्मल्यापासून आतापर्यंत मेरिटमध्ये शिकलेलो विद्यार्थी आहे. आणि मी म्हणतो हाफकिन या माणसाचं काढून घ्या, म्हणजे मी इतका मूर्ख, मला कळतच नाही काय. म्हणजे आपण काय पद्धतीनं लोकांपुढं मांडायला लागला किंवा काय. एकदा माझ्या नेटवरती जा, माझ्या वेबवरती जा, मी किती संस्था चालवतो, मी किती कारखाने चालवतो, माझ्याकडे स्टाफ किती आहे, किती क्वालिटीचा आहे. 250-300 PhD होल्डर माझ्या हाताखाली काम करतात. आणि मी म्हणतो हाफकिन, मी तुम्हाला अंगठे बहादूर मंत्री वाटलो का. म्हणजे आपण काय प्रेडिक्ट करतो आणि काय चालवतो मीडिया. एवढ्यावर थांबत नाहीये हे मंडळी. तानाजी सावंतांनी तर माध्यमांना सुनावून टाकलंय, अगदी सुनावून टाकलंय की या स्वरूपात बोलायचं असेल तर माझ्याशी संवाद साधू नका. हे धाडस लागतं, हे धाडस. एखाद्या राजकारण्याला, एखाद्या मंत्र्याला, माध्यमांना तुम्ही माझ्या बोलण्याचा विपर्यास करणार असाल, तुम्हाला सुपारीच घ्यायची असेल तर कृपया माझ्याशी संवाद करू नका असं म्हणायला जे धाडस लागतं ते तानाजी सावंतांच्या मध्ये आहे. आणि म्हणूनच त्यांना लव्ह यू हा शब्द मला उच्चारावा वाटलाय. बघा तानाजी सावंत माध्यमांना कसं सुनावतायत ते. मी बोलतो हेच उत्तर द्या ना, तुम्ही उत्तर नका फिरू ना. आपण जे फिरवतो ना याच्यामध्ये, म्हणून मी टाळतो मीडियाला. कारण मी त्या खेकड्याचं सुद्धा, तुम्ही जो तुमच्यातला कोणी शहाणा होता, माझी ती हे काढा क्लिप, मी काय बोललो ते.
काय बोललो तुम्ही त्यावेळेस? ह्या सोलापूर ह्याच्यामध्ये बोललो होतो ते राहुल कुलकर्णीला. मी इंजिनिअरिंगचं आहे, माझं नॉलेज तुमच्याशी शेअर केल्यानंतर आणि तुम्ही इथनं दांडकं करून ती माझी क्लिप मी जे बोललो ते एडिट करून जर सांगत असाल की तानाजी सावंत म्हणतात की हे धरण खेकड्यानं फोडलं, तुमच्या तोंडाला हात लावायचा का तुमच्या हे दांडक्याला हात लावायचा? त्याच्यामुळं मी इथून पुढं जर जे बोललो तेच दाखवणार नसाल तर मी विनंती करतो की रिक्वेस्ट की माझ्या पुढं परत मीडियानं येऊ नये. माझ्या बोलण्याचं असं मिसअंडरस्टँडिंग करून लोकांमध्ये मिसपरसेप्शन जर दाखवत असाल ना तर आय एम रिक्वेस्टिंग यू की माझ्याबरोबर तुम्ही डायलॉग करू नका. ऐकलं? याच तानाजी सावंतांना, तानाजी सावंतांची डिग्री काय आहे, त्यांचं शिक्षण किती आहे, ते काय तुमच्या मागच्या नेत्यासारखी अंगठाछाप नाही आहेत. लातूर जिल्ह्यामधल्या एका नेत्यानं भूविकास बँकेचे चेअरमन असलेल्या एका नेत्याला नाबार्डची मंजुरी नाही, नाबार्डनं रोखलंय, नाबार्डनं मंजुरी दिलेली नाही म्हटल्यावर त्यांनी कोण हा भाड्या नाबार्ड, त्याला माझ्यासमोर आणा, चेअरमन आम्ही का नाबार्ड, असा प्रश्न विचारला होता. अहो GR आल्यावर GRला रेस्ट हाऊसला बसवा असं सांगणारे नेते या मराठवाड्यात होते. तानाजी सावंत काही असे अंगठाछाप नेते नाही आहेत, ते वेल क्वालिफाईड अभियंता आहेत. त्या तानाजी सावंतांना या स्वरूपामधल्या प्रश्न विचारणं की तुम्ही हापकिन नावाचा माणूस म्हणलात का, काय अजब प्रकार आहे हा. म्हणजे एक वेल क्वालिफाईड माणूस, हापकिन ही इन्स्टिट्यूट आहे, हापकिन हा व्यक्ती नाही आहे, हे माहीत नसतं का? ज्या माणसाची मुख्यमंत्र्यांच्या सोबत उपमुख्यमंत्र्यांच्या सोबत बैठक होते, त्यात काही धोरणं ठरतात आणि हापकिन तरीही त्यावर कारवाई करणार नसेल, व्यवस्थित पुरवठा करणार नसेल तर राज्याच्या आरोग्य व्यवस्थेला योग्य प्रमाणात औषधांचा पुरवठा व्हावा यासाठी अन्य एजन्सीज निर्माण करणं अथवा अन्य एजन्सीची संपर्क करणं हा प्रशासनाच्या कर्तव्याचा भाग असतो. हापकिनकडून औषधं घेऊ नका असं जर ते म्हणाले असतील तर त्याला माध्यमांनी जोडलं आणि हापकिन नावाच्या माणसाकडून औषध घेऊ नका असं सांगून टाकलं. अगदी तानाजी सावंतांनी यात माध्यमांना फाडलं तर आहेच आहे, पण त्यांनी तो शब्द दाखवा, मी राजीनामा देईल असं सांगितलंय. बघा जरा काय म्हणतात तानाजी सावंत. आता ही हापकिन माणसाकडून औषधे घ्यायची नाहीत हे मला कळतच नाही. मी इतका वेडा काय बोलतो आपण? कुठले कोण सोशल मीडिया कोण हे कोण माझे मी बोललेलं दाखवा ना. हापकिन माणसाकडून औषधे घ्यायचं नाही हे जर वाक्य असेल ना मी आत्ता राजीनामा देऊन देतो, तुम्हाला लिहून देतो. कोणाविषयी डायलॉग करतो आणि कोणाविषयी काय छापतो, ट्रोल काय? असे काय झालंय मीडिया अजून त्या जसा विरोधी पक्ष आज समोर बसलेले आहेत किंवा आमच्यातला उरला सुरला आलं लक्षात, जे काय असे चुने चुने शिवसैनिक ज्याला म्हणून कुठं दिसतच नाही की जी पोटतिडीक आहे सगळ्यांची, तुमची सगळ्यांची पोटतिडीक आहे. अजून तुम्हाला डायजेस्टच होई नाही हे सत्तांतर झालंय. आमची सत्ता आली हे तुम्ही मानायलाच तयार नाही. का तुम्हाला त्रास हो तुम्हाला माहित नाही, पण जनतेनं जे मॅन्डेट दिलं होतं ना त्या मॅन्डेटला अनुसरून त्या मॅन्डेटच्या अधीन राहून आम्ही सत्तांतर केलेलं आहे, उठाव केलेला आहे. हा जनतेच्या मनातला, आमच्या मनातला नाहीये, भाजपला वाटतं म्हणून नाहीये, शिंदे साहेबांना एकट्याला वाटतं म्हणून नाहीये, आमच्या 40-50 आमदारला वाटतं म्हणून नाहीये. हा जनतेचा आक्रोश होता आणि त्याला न्याय द्यायचं काम आम्ही 50 लोकांनी केलेलं आहे. हे तुम्हाला डायजेस्ट होत नसेल तुमचं हे दांडकी आणि तुम्ही लखलाप, जनता ह्याच्यावरती निर्णय घेईलच नाही. येणाऱ्या निवडणुकाला घेईल, लोकसभेला घेईल, विधानसभेला घेईल, त्याच्यातनं रिफ्लेक्ट होईल काय आम्ही केलेलं आहे ते. जनतेच्या विचाराबरोबर असेल, जनतेच्या विचारधारेप्रमाणे असेल, जे 2019ला ठरलं त्या पद्धतीनं असेल, जनते परत आम्हाला न्याय देईल. आणि जर आम्ही त्यांच्या मनाच्या विरुद्ध काय ऍक्शन घेतलेलं असेल किंवा त्यांच्या मनाविरुद्ध आम्ही 50 आमदारांनी जर वागलेलो असो तर जनता आम्हाला आमची जागा दाखवेल. आता या सगळ्या गोष्टी ऐकल्यानंतर, एवढं खडसावल्यानंतर तरी माध्यमांच्या प्रतिनिधींना जाग येईल अशी अपेक्षा आहे. या तानाजी सावंतांना खेकड्याच्या प्रकरणात देखील ट्रोल केला गेलेला आहे माध्यमांच्याकडून. सोशल मीडियावर ट्रोलिंग नाही, माध्यमांच्या मध्ये ट्रोलिंग झाले की तानाजी सावंत म्हणाले धरण खेकड्यामुळं पडलं, धरण खेकड्यामुळं पडलं. अहो त्या काही कारणांच्या पैकी एक खेकडे हे कारण असू शकतं असं सांगणाऱ्या अभियंत्याला खेकड्यामुळं धरण फुटलं असं त्यांनी म्हटल्याचं वारंवार म्हटलं गेलं. हा राग तानाजी सावंत यांच्यावरचा आहे की तानाजी सावंतांच्यामुळं यांना पैसे पुरवणारा, यांना जगवणारं सरकार सत्तेतून निघून गेलं याचा आहे. अक्षरशः उद्धव ठाकरेंनी राजीनामा दिल्यापासून माध्यमातल्या काही मंडळींना सुतक पडलंय.
आणि अजूनही उद्धव ठाकरेच मुख्यमंत्री असल्याच्या आविर्भावामध्ये ही सगळी मंडळी बातम्या दाखवतायत. मला एबीपीच्या विषयात तर कमालीचं आश्चर्य वाटतं, कमालीचं. मी तुम्हाला म्हणजे त्यावर स्वतंत्र व्हिडिओ करावा असं मला वाटतंय. मी त्याचे स्क्रीनशॉट काढून ठेवलेत. बातमी कोणतीही असो, सायरस मिस्त्री यांचं अपघाती निधन. आता या अपघाती निधनामध्ये सायरस मिस्त्री यांच्या निधनानंतर ज्यांनी कुणी या निधनाची बातमी दिली आहे त्याचं ट्विट किंवा त्यांनी श्रद्धांजली देखील दाखवली जाते ऑनलाईनमध्ये. आता या ट्विटची लिंक दिली आहे सुप्रिया सुळेंची. सायरस मिस्त्रींच्या निधनाची बातमी देणाऱ्या सुप्रिया सुळे या पहिल्या नव्हत्या, पण त्यांची लिंक सुप्रिया सुळेंचीच दाखवल्या गेली. एबीपीच्या तुम्ही खास करून बघा, प्रत्येक बातमीत सुप्रिया सुळेंची लिंक असते. ट्विटरची, फेसबुक पोस्टची, कुठली ना कुठली तरी लिंक असते. सुप्रिया सुळेच्या साठीच एबीपी चालत आहे असं वाटण्याची शक्यता निर्माण होते आणि त्याची खात्री पटू लागते. कोणत्याही माध्यमांच्या मध्ये शिवसेनेच्या नेत्यांना ज्या पद्धतीनं ट्रोल केलं जात आहे, म्हणजे तानाजी सावंत होत आहेत, संदीपान भुमरे होत आहेत, सभेला माणसंच नव्हती, जणू काही संदीपान भुमरेने ती सभा म्हणजे भल्या मोठी सभा घेतली होती. अहो, मंदिरातल्या एका कोपऱ्यात घेतलेली तो छोटा कार्यक्रम, त्याला माणसं नव्हती म्हणून ट्रोल केलं गेलं. अगदी आमदार ट्रोल होतात, मंत्री ट्रोल होतात. याचं कारण आहे की माध्यमांना हे अजूनही पटलेलं नाही आहे की सरकार बदललंय. म्हणूनच तानाजी सावंतांनी दाखवलेलं धाडस खूप महत्वाचं आहे. अगदी खेकड्याच्या विषयात त्यांनी स्पष्ट उत्तर दिलंय, हाफकिनच्या विषयात उत्तर दिलंय. आणि एखाद्या जिल्ह्याच्या जिल्हाधिकाऱ्याला त्याच जिल्ह्यातला आमदार राज्याचा मंत्री बनणार असेल तर माहिती घेण्याचा अधिकार असतो. कौस्तुभ दिवेगावकरांचं जे काही कौतुक सगळ्या माध्यमांनी केलं की रोखलं, कारवाई करीन म्हणाले, कौस्तुभ दिवेगावकर हे IAS कॅटेगरीतले एक अधिकारी आहेत, लोकसेवक आहेत. आणि तानाजी सावंत हे लोकप्रतिनिधी आहेत. जरी पालकमंत्र्यांची रचना झालेली नसली तरी ते लोकप्रतिनिधी आहेत आणि या सरकारमधले मंत्री आहेत. त्यामुळे वेगवेगळ्या विषयाची माहिती जिल्हाधिकाऱ्यांनी मंत्र्यांना देणं आवश्यक आहे. जिल्हाधिकारी ही पोट कधीच मंत्र्यांच्या वरची असू शकत नाही, कधीच नाही. ते लोकसेवक आहेत. त्यामुळे लोकसेवकांनी मंत्र्याला नाकारण्यामधला हा अहंकार अभिमान म्हणून मिरवा असं असावं, त्यात काय आहे? म्हणजे खरं तर प्रत्येक जिल्हाधिकाऱ्यांच्या बाबतीत असंच आपण केलंय. तुकाराम मुंडेंनी या राजकारणाला फाट्यावर मारलं, केंद्रेकरांनी या राजकारणाला असं केलं. अरे हे सगळे उद्योग लोकसेवकांच्या सोबत करण्याचा अधिकार कोण देत आहे? कशा स्वरूपात हे अधिकारी असं वागू शकतात? दोन्हीही लोकसेवक आहेत आणि दोघांनाही सारखे अधिकार आहेत. बाकी ते असेल ते असो, पण माध्यम कौतुक करतात त्या अधिकाऱ्यांचं आणि मंत्र्यांना कमी लेखण्याचा प्रयत्न करतात. कारण आता यांच्या लाडक्या उद्धव ठाकरेंचं सरकार, जे देवेंद्र फडणवीस म्हणतात ना की राज्यात सरकार कोणाचं होतं, तर उद्धव ठाकरेंच्या नेतृत्वातलं अजित पवारांचं सरकार होतं. हे पवारांचं सरकार कोसळल्याचं दुःख या माध्यमांना इतकं झालंय की सापडेल त्या मंत्र्याला वाटेल त्या पद्धतीनं सोशल मीडियात ट्रोल केलं जातं, त्याप्रमाणे माध्यमं करू लागली आहेत. ते जे कोणी दंडुकेधारी त्यावेळी तानाजी सावंतांच्या तोंडासमोर बूम लावून उभे असतील ना, खरोखर त्यांची मान शरमेनं खाली गेली असेल. अर्थात शरम असेल तर. आणि तानाजी सावंतांनी जे काही केलंय ते खरोखरच कौतुकास्पद आहे. म्हणूनच पुन्हा एकदा म्हणतो, तानाजी सावंत साहेब, लव्ह यू. नमस्कार.